काही चालत नाही. मला स्वर्गीय चंद्रकांत पंडित जाधवांच्या बद्दल एक गोष्ट आवर्जून सांगायची की कोल्हापूरमध्ये ज्यावेळेस कोल्हापूर शहरातनं कुणाला उमेदवारी द्यायची अशा प्रकारचा प्रसंग काँग्रेस पक्षाच्या पुढे आला, त्यावेळेस अनेक नावं त्यांच्या पुढे होती. पण एक नाव इतक्या कार्यकर्त्यांच्या मधनं आणि सर्वांच्या संमतीनं पुढे आलं आणि ते म्हणजे चंद्रकांत पंडित जाधवांचं. अतिशय मनमिळावू अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव होता. आजही मनाला पटत नाही की जाधव साहेब आपल्याला सगळ्यांना सोडून त्या ठिकाणी गेले, परंतु ही वस्तुस्थिती आपण आता मान्यच केली पाहिजे. एक अतिशय चांगला सहकारी, काँग्रेस पक्षाचा एक सच्चा कार्यकर्ता आणि महाविकास आघाडीचा ह्या आघाडीचा एक घटक असा आम्ही सगळ्यांनी सभागृहांनी ह्या एका चांगल्या सहकार्याला गमावलेला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परंतु त्यांनी कोल्हापूरच्या परिसरामध्ये सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, अशा अनेक सांस्कृतिक क्षेत्रात एक लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून चंद्रकांत जाधवांची ओळख. ते फुटबॉल खेळाडू आणि फुटबॉलचे अतिशय चांगले पाठीराखे म्हणून जिल्ह्याच्या, राज्याच्या क्रीडा क्षेत्रात चळवळीत त्यांचं योगदान, मोठं योगदान होतं. आणि कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातनं ते ज्यावेळेस निवडून गेले त्यावेळेस साहजिकच तिथल्या लोकांचा विश्वास त्यांनी मिळवलेला होता. आणि आमच्याकडे केव्हाही आलं तर सतत की माझ्या विधानसभा मतदारसंघातले हे प्रश्न सुटले पाहिजे, मला तिथं निधी मिळाला पाहिजे, महानगरपालिकेमध्ये आमच्या अनेक वेगवेगळ्या समस्या आहेत त्या सोडवण्याच्या करता आम्हाला मदत झाली पाहिजे, ही भूमिका त्यांची सातत्याने त्या ठिकाणी राहायची. ते कोल्हापूरमध्येच एक गडिंग्लज म्हणून तालुका आहे, त्याच तालुक्यातल्या एका कौलगे म्हणून अतिशय छोटं गाव, त्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. परंतु कोल्हापूर एक उद्योगनगरी म्हणून ज्यावेळेस ओळखायला आपण लागलो त्यावेळेस त्यांनी कोल्हापूर उद्योग सहकारी सोसायटीचं संचालक म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय उत्तम पद्धतीचं काम केलं. प्रेमला इंडस्ट्री असेल, जाधव मेटल्स असेल किंवा जाधव टूल्स असेल किंवा जाधव बेवरेज असेल, अशा अनेक ठिकाणी त्यांनी स्वतःचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी त्यांनी केला. आणि एक सचोटीचा उद्योजक अशी त्यांची प्रतिमा कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी होती. आणि त्यांना उद्योगांच्या बाबतीमध्ये देखील फार बारकावे, तिथले प्रश्न, तिथल्या अडचणी, तिथल्या समस्या ह्या त्यांनी जवळनं पाहिलेल्या होत्या. त्याच्यामुळे तेही सोडवण्याच्या करता नेहमीच त्यांचा पुढाकार त्या ठिकाणी असायचा. आणि खेळामध्ये देखील त्यांची खूप रुची असायची, आवड असायची. उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी त्या कोल्हापूरच्या परिसरामध्ये अनेक मुलांना, मुलींना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम त्या बाबतीमध्ये केलं. आणि शेवटपर्यंत म्हणजे ते जोपर्यंत काम करत होते तोपर्यंत त्यांचा, ज्याला आपण मराठीत त्यांच्या जीवात जीव असेपर्यंत त्यांनी तिथल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी ते प्रयत्नशील राहिले. तिथले स्थानिक लोक सांगतात की ज्यावेळेस त्यांना काही कारणाकरता नेण्याचा प्रसंग आला तेव्हा पण त्यांच्या डोळ्यासमोर माझ्या मतदारसंघातले हे प्रश्न सुटले पाहिजेत, ते प्रश्न सुटले पाहिजे, अशाच पद्धतीची भावना त्यांनी त्यांच्या जवळच्यांच्याकडे बोलून दाखवली. असे व्यक्ती आज तारीख 22 आहे आणि बरोबर 1 डिसेंबरला ह्याच महिन्यामध्ये ते आपल्याला सोडून त्या ठिकाणी गेले. त्यांच्या दुःखामध्ये, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सगळेच जण सहभागी आहोत. पुन्हा एकदा मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. अध्यक्ष महोदय, कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पंडित जाधवजी
यांच्या निधनामुळे कोल्हापूरच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करणारं एक समर्पित व्यक्तिमत्व काळाच्या उदरात हरवलं आहे. कैलासवासी चंद्रकांतजींचा जन्म 4 नोव्हेंबर 1962 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज तालुक्यातील कौलगे येथे झाला. त्यांचे शिक्षण 11वी पर्यंत झाले होते. ते कोल्हापुरातील एक अतिशय प्रथितयश अशा प्रकारचे उद्योजक होते. त्यांनी गोशिमा या उद्योजकांच्या संघटनेवर काम करताना उद्योजकांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली. सरकारी दरबारी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि विशेषतः कोल्हापुरातील फुटबॉल खेळाडूंना एक आधारस्तंभ म्हणून ते सातत्याने मदत करत होते. एकूणच क्रीडा क्षेत्रामध्ये एक क्रीडा क्षेत्राचा आधारस्तंभ म्हणून त्यांची ओळख होती. खरं तर 5 वर्ष भारतीय जनता पक्षाचं काम देखील ते करत होते. मावळत्या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये त्यांच्या पत्नी आणि सख्खे बंधू हे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक होते. आणि अध्यक्ष महोदय, आमचेही सगळ्या लोकांशी अतिशय जवळचा संबंध हा कैलासवासी चंद्रकांतजींचा या ठिकाणी आला होता. कैलासवासी चंद्रकांतजी यांनी कोल्हापूर उद्योग सहकारी सोसायटीचे संचालक म्हणूनही उत्तम काम केलं होतं. प्रेमला इंडस्ट्रीज, जाधव मेटल्स, जाधव टूल्स, जाधव बेवरेज अशा अनेक उद्योगांची स्थापना करून कोल्हापूरमध्ये उद्योगाचं जाळं त्यांनी तयार केलं होतं. 2019ला विधानसभेच्या निवडणुकीत ते निवडून आले. शांत आणि संयमी स्वभावाच्या जाधव यांनी 2 वर्षात आपल्या कामाच्या जोरावर जनतेशी प्रचंड संपर्क वाढवला होता. अशा या समाजसेवकाचे बुधवार दिनांक 1 डिसेंबर 2021 रोजी अतिशय दुःखद निधन झालं, ज्याचा उल्लेख आताच माननीय उपमुख्यमंत्र्यांनी केला की आपले अनेक सहकारी आपल्याला या विधानसभेमध्ये सोडून गेले आणि त्यात अशा प्रकारे यांचाही मृत्यू होणं हे आपल्याकरता अत्यंत दुःखद आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रिय नेतृत्व, जनतेशी घट्ट नाळ असलेला लोकप्रतिनिधी, विधिमंडळातला एक सहकारी आणि जिल्ह्यातलं क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व आपण सर्वांनी गमावलं आहे. मी त्यांना या ठिकाणी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. अध्यक्ष महोदय, आपल्या नियमाप्रमाणे इतर लोकांवर आपण बोललाच आहात. फक्त या निमित्ताने माननीय उपमुख्यमंत्र्यांना मी एक विनंती करणार आहे की स्वर्गीय गणपतराव देशमुख या सभागृहाचं वैभव होतं. 55 वर्ष या सभागृहामध्ये आपल्यापैकी ज्या ज्या लोकांनी त्यांचा अनुभव घेतला त्या प्रत्येकाने त्यांच्याकडनं महाराष्ट्र शिकलाय. आणि म्हणून अशा या ज्येष्ठ नेत्याचं स्मारक हे अपवाद म्हणून या विधानसभेच्या आवारात आपण तयार करावं अशी या निमित्ताने आपल्याला विनंती करतो. अध्यक्ष महोदय, आज आपण 15 सदस्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता शोक प्रस्ताव इथे मांडलेला आहे. या सर्व सदस्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय. अध्यक्ष महोदय, यामध्ये विद्यमान विधानसभेचे सदस्य माननीय चंद्रकांत जाधव यांनाही श्रद्धांजली वाहण्याची वेळ आपल्यावर आली आहे. हे खरं आहे की भारतजी भालके, रावसाहेब अंतापूरकर आणि तिसरा सदस्य आपल्यातून या विद्यमान विधानसभेतला आपल्यातून गेलेला आहे. आपल्याला एक चटका लावणारा अशा प्रकारची ही अचानक आलेली बातमी होती. खरं ते उत्तर कोल्हापूरचं सदस्यत्व त्यांनी ते काम करत होते. श्री चंद्रकांत जाधव हे यांना सर्वजण सगळीकडेच म्हणजे आमच्यामध्ये सुद्धा आता आमदारांमध्ये त्यांना अण्णा म्हणायला सुरुवात आम्ही सगळ्यांनी केली होती. आणि ते तर कोल्हापूरचे एक आवडतं असं व्यक्तिमत्व अण्णा या नावानं ओळखलं जात होतं. हे अत्यंत अण्णा हे बहुआयामी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. ज्यावेळेस आम्हाला उमेदवार उत्तर कोल्हापूरसाठी निश्चित करायचा होता त्या कालखंडामध्ये आम्ही ज्यांना विचारायचो की कोण असा उमेदवार आहे का जो निवडून येऊ शकतो, निवडणूक जवळ आली होती, अचानक उमेदवार उभा करायचा होता,
सगळ्याकडून एकच म्हणत असायचे की चंद्रकांत जाधव यांना उभे करा, निश्चितपणे निवडून येतील. आणि खरोखर 20 दिवसामध्ये हे विधानसभेचे सदस्य ते झाले. परंतु त्यामागे त्यांनी केलेलं कितीतरी वर्षाचं आयुष्यभराचं कार्य हे त्यांना शिदोरी म्हणून सोबत होतं, हे नाकारता येणार नाही. ते उत्कृष्ट असे फुटबॉलपटू होते, यशस्वी उद्योजक होते, प्रत्येक गरजवंताला मदतीला धावून जाणारे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं होतं. सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करणारा आदर्श असा सामाजिक कार्यकर्ता ते होते. कोल्हापूर शहराच्या विकासाचं व्हिजन घेऊन सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, उद्योग, आरोग्य अशा विविध क्षेत्रामध्ये कोल्हापूरच्या ते सामावलेलं, सगळीकडे ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये सामावलेलं आणि निष्ठेनं काम करणारं व्यक्तिमत्व, आणि म्हणूनच ते कोल्हापूरकरांकरता सुद्धा अत्यंत प्रिय व्यक्तिमत्व त्यांचं होतं. अत्यंत सहज वागणं त्यांचं असायचं, आणि म्हणून एक जनतेच्या मनामध्ये सुद्धा आमदार म्हणून मतदान करत असताना खरं जनतेतल्या मनातला आमदार ही प्रतिमा त्यांची होती. आणि म्हणूनच ते 20 दिवसामध्येच ते आमदार झाले, आपल्या सगळ्यांना पाहावयास मिळाले. खरं जे त्यांना फुटबॉलचं इतकं, ते तो क्रीडापटू होते, फुटबॉलपटू होते, त्यांनी फुटबॉल वाढावा, हा खेळ वाढावा याच्याकरता सुद्धा खूप काम त्यांनी केलं होतं. त्यांनी स्वतः सुद्धा ते राष्ट्रीय पातळीला त्यांनी फुटबॉल खेळलेले होते, आणि त्यासाठी सातत्यानं प्रयत्न त्यांचे ते असायचे. राजकारण हे केवळ निवडणुकीपुरतं मर्यादित असावं, आणि त्यानंतर सर्वांचं प्रतिनिधित्व त्या मतदारसंघाचं त्या प्रतिनिधी करावं, ही भावना होती. म्हणून गट तट असं कोणतंही राजकारण त्यांच्या मतदारसंघामध्ये निवडून आल्यानंतर त्यांनी ठेवलं. सगळ्यांना सामावून घेणारं अशा प्रकारचं सर्व गटतट असतील किंवा जात धर्म असतील याच्या पलीकडे जाऊन काम करण्याची वृत्ती त्यांची सातत्यानं सर्वांना या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये पाहावयास मिळाली. खरं अण्णा एक यशस्वी उद्योजक होते, व्यवस्थापनाचं कौशल्य त्यांचं वाखाणण्यासारखं होतं, आणि त्या विकास कामाकडे सुद्धा अत्यंत बारकाईने उद्योजक, खरं आहे की ते ज्या ज्या वेळेस भेटायचे त्या पद्धतीनं माननीय उपमुख्यमंत्री म्हटले त्या पद्धतीनं त्यांचं कायम असायचं की ह्या उद्योग व्यवसायाला अशी मदत झाली पाहिजे, तसं झालं पाहिजे. अनेक कामं ते सातत्यानं मतदारसंघाचे, कोल्हापूर जिल्ह्याचे शेतकऱ्यांचे सांगण्यामध्ये आग्रहभागी सातत्यानं असायचे, आग्रही सुद्धा ते असायचे. या सगळ्या प्रश्न ऐकून घेण्याकरता त्यांचं एक वैशिष्ट्य, आता कोल्हापूरची मंडळी कायम आठवणची करते, ते ट्रॅक सूटवरच सकाळीच फिरण्याकरता बाहेर जात असताना अनेक नागरिकांना भेटत असायचे, त्यांची चर्चा करत असायचे, प्रश्न समजून घ्यायचे. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं होतं. खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना भेटण्याची पद्धत त्यांची होती, आणि सतत गर्दी त्यांच्याकडे असायची कोल्हापूरला. जनसामान्याबद्दल कळवळा हे वैशिष्ट्य त्यांचं होतं, आणि म्हणूनच एक अत्यंत लोकप्रियता 2 वर्षाच्या कालखंडात मिळाली. सतत कामात राहणं हे वैशिष्ट्य त्यांचं होतं, आणि सगळ्या पद्धतीची कामं कशी सोडवता येतील हा प्रयत्न त्यांचा असायचा. आणि त्यामुळे कोल्हापूर शहराच्या विकासाला दिशा देण्याकरता म्हणून अनेक चांगल्या प्रकारच्या कामांना गती ही त्यांनी दिली होती. त्यांचं स्वप्न होतं की एक चांगलं शहर आपलं उभं राहावं, आणि हा प्रयत्न सातत्यानं त्यांनी 2 वर्षापूर्वीपासून तर करत आले कार्यकर्ता म्हणून, पण आमदार म्हणून सुद्धा काम, लोकप्रतिनिधी म्हणून काम सुद्धा त्यांचा उल्लेखनीय ठसा उमटून जाणारा आहे. त्यांचा एक आग्रह सातत्यानं होता की ज्याकडे आपल्याला सुद्धा सर्वांना लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं, आणि म्हणून राजर्षी शाहू जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा याकरता ते पाठपुरावा करत होते. मला असं वाटतं की याची नोंद आपण घेऊन त्यामध्ये कसं काम करता येईल याचा विचार निश्चितपणे आपण केला पाहिजे असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, मी चंद्रकांतजी जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली विधिमंडळ काँग्रेसच्या वतीनं वाहतोय, आपल्या सर्वांच्या वतीनं सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली येथे देतो. अध्यक्ष महोदय, हे खरं आहे की शरदराव रणपिसे वरच्या आपल्या सभागृहात होते, वरच्या सभागृहाचे गटनेते होते, अचानक आपल्यातून गेले आहेत. गणपतरावजींचा उल्लेख साहजिकपणे होणं आहे. मध्ये आपण गौरवाचा एक दिवस त्यांचा गौरवाचा दिवस एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम सुद्धा आपण केला होता. मी सन्माननीय विरोधी पक्ष नेते यांनी जो उल्लेख केला की 55 वर्ष अज्ञातपणे लोकप्रतिनिधित्व आणि एक आदर्श सेवा करणाऱ्या या व्यक्तिमत्वाचं कसं स्मारक करता येईल याचा विचार तर आपण सगळ्यांनी मिळूनच करण्याचा आहे. परंतु पुढच्या कालखंडात आता असलेले लोकप्रतिनिधी
आणि पुढच्या काळात सुद्धा भविष्य काळातले जे लोकप्रतिनिधी होतील त्यांना सुद्धा हे व्यक्तिमत्व समजलं पाहिजे की साधेपणा काय असतो, अभ्यासू वृत्ती कशी असते, सेवाभावी वृत्ती काय असते, कशा पद्धतीनं जनतेच्या मनामध्ये अंतकरणात आपण जागा मिळवायची असते आणि आपला ठसा कसा उमटून जायचा असतो, महाराष्ट्राकरता काम कसं सुंदर पद्धतीने करू शकतो याचं उदाहरण आहे. कोणती सत्ता फार थोडी काळ त्यांना मिळाली, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून कशा पद्धतीचं आदर्श काम करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण ते होते. म्हणून तशा प्रकारचा स्मारकाचा एकत्र पद्धतीनं विचार करून आपण निश्चितपणे निर्णय घ्यावा ही अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. आमचा तरुण नेता असलेले रायगड जिल्ह्याचे माणिकराव जगताप सुद्धा असंच व्यक्तिमत्व त्यांचं आपल्यातून अचानकपणे गेलं. मधुकरजी ठाकूर गेले, अनेक व्यक्तिमत्व हे सगळे यांचे जवळपास मी बऱ्याचशांबरोबर एकत्र राहिलो, काम आम्ही केलेलं आहे. या सगळ्यांच्या आठवणी खूप आहे. खरं म्हणजे एक एक व्यक्तिमत्व एक एक सुंदर पुस्तक लिहावं इतक्या ताकदीचं आहे. ती लिहिण्याची पद्धत आपली नसती म्हणून हे सगळं राहून जातं. कारण इथपर्यंत येणं, पोहोचणं, काम करणं आणि ठसा उमटून जाणं अशा प्रकारची ही सगळी व्यक्तिमत्व आहे. त्या व्यक्तिमत्वाला महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं, विधिमंडळ काँग्रेसच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. प्रथेला सोडून होतंय अध्यक्ष महोदय, कारण आपण ठरवलेलं होतं की लोकसभेप्रमाणे फक्त सिटिंगचाच उल्लेख करायचा, परंतु सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी आणि सन्माननीय बाळासाहेब थोरातांनी ज्या आबासाहेबांचा उल्लेख केला त्याबद्दल मला बोललंच पाहिजे असं प्रकर्षाने जाणवलं. म्हणून थोडंसं मला आपण सभागृहाने परवानगी द्यावी अशी मी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, आता पुन्हा 11 वेळा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून येण्याचं जे आमच्या आबासाहेब देशमुखांच्या बाबतीमध्ये घडलं ते कदापिही इथून पुढच्या इतिहासामध्ये घडूच शकत नाही. कारण 25 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही पहिली टर्म करू शकत नाही. आणि आत्ताच्या एकंदरीत राजकीय परिस्थितीमध्ये एकाच मतदारसंघामध्ये 11 वेळा कंटिन्यू निवडून यायचं, तर 5-5 वर्ष धरली तर 11×5 = 55 आणि ती 25 म्हणजे जवळपास ते 80च्या घरामध्ये त्या ठिकाणी जातं. आणि या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये एकंदरीतच आरोग्य चांगलं ठेवणं किती मुश्किल आहे हे आपण सगळेजण पाहतो. अध्यक्ष महोदय, ह्या सभागृहामध्ये सर्वात जास्त कार्यकाळ पूर्ण केलेले बाळासाहेब थोरात सन्माननीय मंत्री महोदय, कालिदास कोळंबकरजी आहेत, आणि मग त्याच्यानंतर आम्ही काही लोक त्याच्यामध्ये जयंतराव असतील, दिलीपराव असतील, मी असेल, असे काही आम्ही सहकारी आहोत. अध्यक्ष महोदय, अनेकदा ह्या सभागृहामध्ये इतके वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग आम्ही बाळासाहेबांनी 35 वर्षामध्ये बघितलेले आहेत किंवा बाकीच्याही सन्माननीय सदस्यांनी गॅलरीतनं बघितले असतील किंवा वाचनामध्ये देखील त्यांच्या आले असतील. एवढं संयमी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं, परंतु पाण्याचा प्रश्न ज्यावेळेस चर्चेला यायचा त्यावेळेस ते इतके आक्रमक असायचे, इतके पोटतिडकीनं आपली आपली भूमिका मांडायचे. आम्हाला त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळामध्ये देखील काम करण्याची संधी मिळाली. त्यांना पहिल्यांदा एकदा कृषी मंत्री म्हणून 1978 ते 1980 पवार साहेबांनी पुलोट स्थापन केलं होतं. त्यावेळेस फार मोठी मोठी माणसं, हर्षू अडवाणी असतील, उत्तमराव पाटील साहेब असतील, अशी फार थोर व्यक्ती, ND पाटील साहेब असतील, शंकरराव चव्हाण साहेब असतील, असे दिग्गज माणसं महाराष्ट्राच्या एकंदरीत राजकारणातली त्या मंत्रिमंडळामध्ये होती. आणि त्यावेळेसचं ते काम सभागृहातलं आम्ही त्यावेळेस कॉलेज जीवनामध्ये होतो, पण तेव्हा पण आम्ही बघितलं. आणि अध्यक्ष महोदय, आम्ही एक गोष्ट बघायचो, त्या नंतरच्या काळामध्ये देखील विलासराव देशमुख साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आलं. एक छोटी बॅग फक्त त्यांच्याकडे असायची आणि त्यांचं मंत्रिमंडळ ज्यावेळेस त्यांनी ठरवलं त्यांच्या पक्षाने की आता आम्हाला बाहेर पडायचं, एक छोटी बॅग हातामध्ये घेऊन ते त्यांच्या बंगल्यातनं बाहेर निघाले. बाकी कुठलंही काही सामान अशा पद्धतीचं नव्हतं. इतकी साधी राहणी, साधी विचारसरणी, अशा प्रकारचं गणपतराव देशमुखांचं व्यक्तिमत्व अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी होतं. जवळपास 6 दशकाहून अधिक काळ संसदीय राजकारणामध्ये आपला दबदबा त्यांनी निर्माण केलेला होता. आणि अध्यक्ष महोदय, बऱ्याचदा असे काही प्रसंग येतात की त्यावेळेस आपण आपल्या मनावर देखील कंट्रोल करू शकत नाही. कधी कधी नियमांची पायमल्ली होते, कधी कधी आयुध
जी वापरायला पाहिजे होती ती आयुध न वापरता काहीतरी चुकीचा प्रसंग घडतो. काही जण वरपर्यंत त्या ठिकाणी जातात, परंतु इथं बसत असताना ह्याच खुर्चीवर आबासाहेब बसायचे त्यावेळेस कधी त्यांनी त्यांचा तोल जाऊन दिला नाही. त्यांचं नंतर तर थोडस वाचनाच्या करता त्यांना अडचण यायची, त्यावेळेस मोठं अक्षर ते त्या ठिकाणी लिहून आणायचे आणि नंतर त्याच्यातले काही मुद्दे काढायचा प्रयत्न ते करायचे. स्वर्गीय आबासाहेब एक तत्वनिष्ठ होते, एक ध्येयनिष्ठ होते. राजकारणाला पाठबळ देण्याचं काम त्यांनी नेहमी केलं. आदरणीय पवार साहेबांचे त्यांचे नेहमी जवळचे संबंध राहिले. मी बघायचो पवार साहेबांनी पण 67 सालापासून प्रतिनिधित्व करत असताना आबासाहेबांच्या बाबतीमध्ये जर कुठलाही प्रसंग आला तर साहेब आबासाहेबांना सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका घ्यायचे. मग तिथं आताचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले साहेबांचा एक मतदारसंघ होता पंढरपूर, त्याच्यात पण सांगोला होतं. आणि त्याही वेळेस आमदारकीच्या निवडणुकीमध्ये पवार साहेब तिथं उमेदवार न उभा करत असताना आबासाहेबांना पाठिंबा द्यायचे. आबासाहेबांच्या सारखं व्यक्तिमत्व सभागृहामध्ये आलं पाहिजे अशा पद्धतीचा नेहमी पवार साहेबांचा दृष्टिकोन त्या ठिकाणी राहिला. आणि त्यांचं कामाची पद्धत अशी होती, ते जरी शेतकरी कामगार पक्षाचे असले तरी डाव्या विचारांचे होते. त्यांचा पक्ष भिन्न आणि त्या पक्षाची विचारसरणी भिन्न, मात्र मानवता, समाजसेवा, तत्वनिष्ठा व त्यांच्यावरील सद्गुणांमुळे आबासाहेबांच्या विरोधामध्ये अनेकांनी कधी उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला नाही. यामध्ये कोणता राजकीय व्यवहार अध्यक्ष महोदय नव्हता, सौदेबाजी तर नव्हतीच. या मागे होता एक विचार, एक स्नेह, एक ऋणानुबंध आणि एक आदरभाव. अशा पद्धतीनं आबासाहेबांची आणि त्यांच्या विचारांची पाठराखण करण्याचं काम अनेकांनी केलं. अनेक वेगवेगळे मान्यवर मुख्यमंत्री झाले, त्यांचं प्रशासन आलं, परंतु कुठल्याही मुख्यमंत्र्यांच्याकडे आबासाहेब आले, चेंबरमध्ये मुख्यमंत्री असले तर आदबीदा आबासाहेबांना बोलवायचे आणि उभं राहून त्यांना रिस्पेक्ट देऊन त्या ठिकाणी बसवायचे. काम त्या ठिकाणी समजून घ्यायचं, एवढं एक आदराची भावना सगळ्यांनीच त्यांच्या बाबतीमध्ये दाखवली. मी एक अध्यक्ष महोदय बघितलं, कधी कधी वयाचं इतकं अंतर असायचं, कारण ते आमच्या वडिलांच्या पेक्षा मोठे होते. कधी कधी 2-2 पिढ्याची गॅप असायची, परंतु तरी देखील त्यांनी स्वतःचं महत्वाचं काम सांगण्याच्या करता हा माझा नातवासारखा आहे, हा माझा मुलासारखा आहे, अशा प्रकारचा भेदभाव कधी केला नाही. त्यांनी पण कुणीही मंत्री असला तरी त्या मंत्र्याला समजून सांगणं, त्याच्याकडनं काम करून घेणं, त्याच्या पाठिंबाची पार्श्वभूमी सांगण्याचा प्रयत्न करणं, अशा पद्धतीचं आबासाहेबांचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी होतं. त्यांनी ध्येयनिष्ठा, पक्षनिष्ठा कायम जपली आणि महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक चळवळीत सभ्य, सद्वर्तनी, सुसंस्कृत चेहरा हा त्यांनी ह्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी दिला आणि राजकारणाला नैतिक अधिष्ठान त्यांनी दिलं. महाराष्ट्राचा पुरोगामी विचार पुढे नेण्याचं काम अध्यक्ष महोदय आबासाहेबांनी निश्चितपणे त्या ठिकाणी केलं. आणि मी मगाशी म्हणालो तसं 11 वेळा निवडून येण्याचा विक्रम आहे आणि हा विक्रम अर्धशतकाच्या कारकिर्दीत त्यांनी कधी नैतिक मूल्यांशी, विचारांशी प्रतारणा केली नाही. शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाचाच विचार केला. कधी प्रसंग शेतकऱ्यांच्या संदर्भातला, अतिवृष्टीच्या संदर्भातला, काही मदत करण्याच्या संदर्भातला आला तर तिथं आबासाहेब बोलणारच. नंतर तर आबासाहेबांना थोडंसं ऐकायलाही पण कमी व्हायचं, पण तरी देखील ते लक्ष द्यायचे नाही, ते उभे राहायचे. आणि आपण बसलाय त्या तिथं अध्यक्ष म्हणून जे कोणी बसलेले असायचे ते बाकीच्यांना सांगायचे की आता थांबा, आपले आबासाहेब बोलतायत, आणि आबासाहेब त्या ठिकाणी बोलायचे. अशा पद्धतीनं आबासाहेबांचा एकंदरीत स्वभाव होता. साधेपणा हा त्यांचा स्थायीभाव होता. मात्र त्या साधेपणाचा त्यांनी कधी अवडंबर किंवा माजवलं नाही. अंगात कोट घातलेले आणि हातात कागदपत्रांची ब्रीफकेस घेतलेले आबासाहेब मंत्रालयात किंवा मंत्रालयाच्या बाहेर अनेकदा फिरताना आपण सगळ्यांनी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळेच आता देखील विरोधी पक्ष नेत्यांनी त्या ठिकाणी बोलत असताना सांगितलं की त्यांचं एखादं स्मारक ह्या परिसरामध्ये जर करायचं झालं तर
तो विधान परिषदेच्या सभापती महोदयांचा, तो विधानसभा अध्यक्ष महोदयांचा यांचा अधिकार आहे. परंतु आज उद्धव ठाकरे साहेब जरी इथं नसले तरी उद्धवजी पण राज्याचे प्रमुख या नात्याने त्यांची पण भावना तीच राहणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांचे बाकीचे राजकीय भूमिका जोडे बाजूला ठेवून सगळेजण मिळून आपण या दोन्ही अध्यक्ष आणि सभापती महोदयांना ते सांगू आणि आबासाहेबांचं अतिशय यथोचित अशा प्रकारचं स्मारक करण्याच्या करता विरोधी पक्ष नेते आपण जी काही सूचना केली त्या सूचनेचा आदर महाविकास आघाडीचं सरकार आणि आम्ही सगळेजण निश्चितपणे आपण सगळे मिळून त्या ठिकाणी करूया अशा प्रकारची पण ग्वाही मी या निमित्तानं देतो. अखेरच्या काही दिवसामध्ये वयोमान आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळं आपण पदाला न्याय देणार नाही. जनतेने सोपवलेली जबाबदारी आपण 5 वर्ष पार पाडू शकणार नाही हे लक्षात आल्यानंतर याही वेळेस 2019ला अध्यक्ष महोदय जनतेचा आग्रह होता तरी देखील त्यांनी त्या निवडणुकीच्या राजकारणातून स्वतःला बाजूला झाले आणि त्यांचा हा आदर्श खरं तर सर्वांनीच घेतला पाहिजे. विधिमंडळाच्या त्यांच्या अर्धशतकातील कारकिर्दीपैकी 3 दशकाच्या कारकिर्दीत आम्ही अनेक जण तिथं साक्षीदार म्हणून काम केलेलं आहे आणि त्यांच्या उपस्थितीमुळं सत्ताधारी आणि विरोधकांना देखील त्यांचा नैतिक धाक हा कायम अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी जाणवायचा. सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना दुष्काळी भागाला माझ्या पाणी मिळालं पाहिजे त्याची सतत धडपड ही आबासाहेबांनी दाखवली आणि सांगोल्याप्रमाणेच राज्यातील दुष्काळी भागाला देखील शेतीचं पिण्याचं पाणी मिळवून देण्याचं ते कायम आग्रही राहिले, प्रयत्नशील राहिले. पाण्याच्या प्रश्नावरून क्वचित प्रसंगी आक्रमक सुद्धा ते झाले. मात्र त्या आक्रमकतेमध्ये देखील आबासाहेबांनी विवेक कधी सोडला नाही. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांना त्यांच्याबद्दल आदर हा शेवटपर्यंत कायम राहिला. राजकारण समाजकारण करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आबासाहेबांचं जीवन हे दीपस्तंभ आहे. स्वर्गीय आबासाहेबांना मी या निमित्तानं पुन्हा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझे 2 शब्द संपवतो. सन्माननीय सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्तावास संमत करावा अशी विनंती. शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. प्रस्तावाची एक प्रत विधिमंडळाचे स्मृतीपत्र शोकाकुल कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. गुरुवार दिनांक 23 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता आपल्या मार्फत सर्व सन्माननीय सदस्य, सर्व मंत्री महोदय, माननीय विरोधी पक्ष नेते सर्वांना माझी विनंती आहे की मराठी भाषा विभागातर्फे अभिजात मराठीवर एक लघुपट तयार केलेला आहे आणि मध्यवर्ती सभागृहामध्ये तो दाखवण्यात येणार आहे. तर हे कामकाज संपल्याबरोबर सर्वांनी एक 17-18 मिनिटाचंच आहे, 20 मिनिटाच्या आतच ते लघुपट संपतोय. सर्वांनी यावं अशी माझी नम्र विनंती. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. गुरुवार दिनांक 23 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता सभागृहाची बैठक भरेल.